कुठून आले? उत्तर प्रदेशातून गुजरात मध्ये आले. 16,108 बायका होत्या देवाला. त्यांना माहित नव्हतं कोणतं मॉडेल कसं निघन म्हणून. सत्यभामा तर सगळ्यात जास्त हट्टी होती. चंद्रसेना असताना सुद्धा हट्ट केला. त्रेतायुगामध्ये महिरावणाची पत्नी चंद्रसेना, देवा मी तुमच्यासोबत विवाह करणार म्हणले, या जन्मात नाही. एक बाणी एक पत्नी एक वचनी म्हणले, पुढच्या जन्मात सत्यभामा झाली. तरी सुद्धा हट्ट कायम. देवाला माहिती नव्हतं. एखादी जर म्हटली की आपल्याला नाही का शिमल्याला जायचंय, 16,108 पैकी एकीनं आर्य आणला आपल्याला. 16,108 कशात सांभाळल्या असत्या त्यांनी, म्हणून चरित्र ते उच्चारावे आचरावे नाही. लक्षात दादा बघा, तुम्ही विचार करा दादा. जगाचा मायबापाचा जन्म मथुरेतला. बालपण 11 वर्षापर्यंत गोकुळात गेलो, 14 वर्ष मथुरेत राहिले आणि 100 वर्ष द्वारकेत राहिले. 125 वर्ष भगवंताचं आयुष्य. लक्षात घ्या दादा. पण जगाचा मायबाप उत्तर प्रदेश सोडून गुजरात मध्ये का आला? त्यांचा भक्त सुदामा गुजरात मधला होता म्हणून. विठाला जीवाची ओढ भगवंताकडे लागली रे लागली की जीवाला भगवंताकडे जायची गरजच पडत नाही. देवच त्या जीवाकडे. हे शास्त्र आहे, हे पुरावे आहेत शास्त्राचे अनेक. हे संत वाङ्मयाचे पुरावे. एवढं लक्षात ठेवा दादा. बघा तुम्ही दादा, गोपिकासाठी भगवान परमात्मा ज्या ज्या वेळेला गोपिकांनी भगवान परमात्म्याविषयी प्रेम भाव, सद्भाव, वात्सल्य भाव, दादा माधुर्य भाव ठेवला, त्या वेळेला भगवंतांनी त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. कात्यायनी देवीचं व्रत केलं त्याची प्राप्ती व्हावी म्हणून. बघा तुम्ही, वस्त्र चोरले. देव परीक्षा सुद्धा खूप बघतो, पण भक्ताचा अधिकारी देवाला भांडायचा. एवढं लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला गोपिकाने हात जोडले. हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कुठले. विको द्या विको. आत्म्याने जणू परमात्म्याला. जीव कर्म साम्य दशा. बघा तुम्ही, जीवाला ओढ लागली पाहिजे. आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, देरे काढा चोळी. राग पिलू आहे. लक्षात बघा तुम्ही दादा. जीव कर्म साम्य दशा झाली रे झाली तर जगाचा मायबाप तिथं दर्शन देण्याकरता आला. याच्या करता दादा अगोदर आपण कुठे जागते पाहिजे तर आत्महिताच्या ठिकाणी. तुकोबराय म्हणतात म्हणून पहिल्या चरणाला सुंदर.
सध्याचे गायक लोक काय गाण्याच्या चाली लावण्यामध्ये चॅलेंज नाही राहिलं गायक लोकांना, लक्षात घ्या. आणि त्याशिवाय कीर्तन सुद्धा रांगाना बरं का. कुठपर्यंत जुन्या चाली म्हणावं बरं, होय जुन्या चाली पण म्हणा, त्याच्यामध्ये रिमिक्स थोडे हिंदी गाण्याच्या चाली होत्या. आता बघा तुम्ही दादा, दिवसेंदिवस परमार्थ सुद्धा मॉडिफाय झालं, परमार्थ सुद्धा झाला. बघा तुम्ही दादा, आता पारंपरिक परमार्थ बंद झाला बरं का, आता मॉडिफाय झालं. तुम्हाला अगोदर सांगून गेलं, पायी दिंडी सोहळा फक्त नावालाच राहिलं, लोक ट्रकाने बसून चाललेत. विठाला आपुल्या हिता जोवास हे जागता, धन्य माता पिता तयातिया. हित म्हणजे आत्महित साधन. बघा तुम्ही, तव तू आपले स्वहित पाहे. बघा तुम्ही, स्वहित अगोदर महत्वाचं आहे. आणि ज्याने आपलं आत्महित साधलं दादा, अशांचे माता पिता धन्य आहेत. एवढं लक्षात ठेवा दादा. बघा तुम्ही दादा, जीवाला माहितीये त्याचं हित कशात आहे. जिने हा जीव दिला दान, कशा दिले तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. लक्षात घ्या, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. दादा लक्षात घ्या, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग, भवनामिती संसार. लक्षात घ्या दादा, भगवंत आणि पंचकर्मेंद्रिय पंचेंद्रिय 11 मन पवित्र पावन पंचमहाभूताचा देह दिला. हा कशा करता दिला, तर आत्महित साधण्या करताच. विढाला तुमच्या इकडे बोरवेल किती फूट खांतात? बोर घेतात का नाही? पाणी लागू असतं म्हणजे पाण्यासाठी बोर घेतात का पैसे जास्त झाले म्हणून बोर घेतात? विहीर किती परस खांतात? परस म्हणजे 7.5 फुटाचा एक परस असतो. हा, 7×5 = 35. हा, लक्षात घ्या. आता बघा तुम्ही, कशासाठी खांतात? पाण्यासाठी. पूर्वीचा काळ सांगतो तुम्हाला दादा, मोटेच्या साह्याने ज्या वेळेला जमिनीमध्ये भूगर्भामध्ये पाणी लागलं, ते एखाद्या असणाऱ्या पात्राच्या साह्याने तुम्ही बाहेर काढता. ज्या वेळेला एखाद्या भांड्यामध्ये ते पात्रामध्ये पाणी घेतलं, पूर्वीचा काळ सांगतो दादा, पूर्वीच्या काळी सारवण घेतल्या जात होतं घरदार सगळे. आता राहिलं नाही. आता सारवण जरी करायचं म्हणलं तर दुकानावर जावं लागतं. जिंतूरच्या ती पिवळी पुडी आणायला लागते. टाकणाराच अर्धा पिवळा होतो, 3 दिवस कलरच जात नाही. पूर्वीच्या काळी बघा तुम्ही दादा, बघा सारवण घेतल्या जात. सारविल्यानंतर पाहुणे मंडळी जेवायला बसले, ग्लासामध्ये तांब्यामध्ये पाणी घेतलं, चालता चालता सहज धक्का लागला, पाणी सांडलं. पाणी कुठे गेलं? आता कसं उलट आहे, फरचीवर पाणी सांडलं की म्हाताऱ्याची चालायची स्टाईल बदलते. तिचं नाव त्याच्यामुळे टाईल्स आहे. तेरी झलक शर. म्हातारं कसं चालतं बघा तुम्ही दादा, तेरी झलक शर. त्याला विचारलं ना, काय झालं बाबा? म्हणले बॉल जॉईंट तुटला. कशामुळं? म्हणजे फरचीवर आढळल्यामुळं. म्हणून तिचं नाव टाईल्स ठेवलं, म्हणजे जी चालायची स्टाईल बदलते. पूर्वीच्या काळी पहाटच्या वेळेला माझ्या माता भगिनी किती वाजता उठायच्या पहाटे? सांगा बरं काकू, 6-9 सांगा बरं. 4 वाजता उठायचं. अरे सडा समर्जनासाठी कुठे जायचं? गाईच्या गोठ्यात जायचं. गाई पण मुबलक होत्या त्यावेळेला, लक्षात घ्या. आता दुधामुळं मासाडीच शेण सुद्धा उचलता येत नाही, सगळं पातळच. काय करावं तुम्ही? आता बघा तुम्ही, पहाटच्या वेळेला माता भगिनीनं गोठ्यामध्ये जायचं, बकेटमध्ये असणारं शेण टाकायचं, ते कुस करायचं, त्याच्यामध्ये एखादं कापड टाकायचं, सारवून घ्यायचं. पहाटच्या समयाला उठायचं. पूर्वीच्या काळी काही गिरण्या नव्हत्या. आता नाही का ह्या लाडल्या परीची पप्पा गिरण्या देतात सोबत. ले माझ्या नाही का बबीला त्रास नाही झाला पाहिजे. आणि ह्या काय नीट आहेत का शिकलेल्या सवारलेल्या? अगोदर बायोडाटर बघा, त्यात सासू मिलेली आहे का? वैकुंठवासी शिकलेल्या सवरलेल्या पोरीसले हम दो हमारे दो. खरं सांगा तुम्ही, पहाटे 4ला उठत होता सासूबाई, बरोबर आहे नाही काकू? आताच्या सुनबाई उठतात का नाही सांगा? पहाट किती वाजता उठायच्या सांगा तुम्ही?
लयच टाइम सांगितला 6चा. 8 वाजेपर्यंत उठत नाही सुनाच्या भेनं भेनं नका म्हणू 6. असं कुठं असतं का? त्यांना माहिती पुन्हा उद्या खायची पंचसप्ताह आहे तो खाय खायला नंतर काय आली माझ्याकडं विठाला विठा आताच्या सुना 8 वाजेपर्यंत उठत नाही. सासूबाई बिचारी जाती किचन वाट्यापाशी हळू गिलास उचलते गिलास आणि नुसतं किचन वाटर आदळती तरी आतून आवाज येत नाही. नंतर तांब्या उचलती सासूबाई पण तांब्यावर आपलं नाव आहे का ते बघत. बापाचं नाव लय पुळू का यांना बापाच्या नावाचा. एका गावाला कीर्तनाला गेलो संध्याच्या डबक्यावर सुद्धा नाव होतो बापाचं. काय करा नावाचा लय पुळ का यांना. एका जणाच्या तांब्याला तर हिंगुळ लावल्या होता. कशाला हिंगळ लावतात तुम्ही? ओळखण म्हणून खालून हिंगुळ लावायचा. लक्षात तांब्या बघितला इचाच निघला म्हणून बरं झालं. बिचारीने ताकद देऊन हाणला. तांब्या फुटला पण सुन नाही उठली. नंतर म्हणले मी पण अशी तशी नाहीये. माझ्या बापाच्या घरी 100 म्हशी होत्या एकटी धार काढीत होती. मी काय अशी तशी. बिचारीने पितळाचंच भांड उचललं भलं मोठं 10 किलोचं. जे दोन्ही हाताने गरगर 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 बजरंग बघतात काय किचन वाटाच फुटला. आतून आवाज आला सुनबाईचा मथारडे थेरडे भांड आदळणे अख्खी तू आदळ तरी उठणार नाही. वाईट परिस्थिती झाली हो बाबा म्हणून सासू सुनाचा अजिबात जमाना बाई. लय वाईट परिस्थिती. अंसा काकू कौसा काकूकडे जायची. कौसा काकू बचत गटाचे अध्यक्ष. खांद्यावर परस हातात रुमाल ते झिटझुतीचा तो नखरा निघाले गिंतूरला बोंबलं. एका मिनिटात 100 माया घुमीती. नवरा कधी खाटून पैसे उचलतो हेच कळत नाही. म्हणती बाई महानवरा लय चांगला आहे म्हणजे घ्या ना नाव. म्हणली बाई खांद्यावर परस हातात रुमाल खांद्यावर परस हातात रुमाल आणि आमचं धसकट सोबत असल्यावर कशाला पाहिजे हा माल निघालं बोंबलं. परिस्थिती आहे ना. सुनबाई आणि सासूबाई यांचं कधीच जमलेलं नाही. आणि बघा तुम्ही दादा तुम्हाला जमून घ्यावा लागणार आहे. तुम्हाला मंत्र देऊ का? गोंदीकर महाराजाकडे लय मंत्र आहेत. मला ज्योतिष कळतं बरं का. तुमचा चेहरा पाहून सांगू शकतो तुम्ही कधी मारणार आहेत. सांगू का? घामत फुटला पिच्या काही गोळ्या बिळ्या चालू नाही ना. विठाला विठाला या जन्मात जर वैर केलं कोणासोबत तर पुढच्या जन्मात फेडायला येतो. सासू सुनाने एकमेकीबद्दल वैर जर ठेवलं तर पुढच्या जन्मामध्ये सुनाला मुंगसाचा जन्म मिळतो शास्त्र सांगतंय. आणि सासूबाईला सापाचा जन्म मिळतो. मग नागपंचमीला दूध प्यायचं फुस. मंडोले मेरा तंडोले. इथं एका टायमाची जळकी भाकर नाही मिळाली ती बोटी म्हणती बाया अशीच भेटली तशीच भेटली. नातावर राग लेकावर राग भांड्यावर राग नवऱ्यावर राग. लय बेकार परिस्थिती. काही तर सासा आपल्या नवऱ्याचे कपडे सुद्धा धुत नाही. सून इकडं ढकली ती बकेट ती तिकडून इकडं ढकली ती. बिचारा एकटाच ना दाडावर जातून धुवून आणतो. विठाला विठाला वैर शास्त्र सांगतं दादा एवढं लक्षात ठेवा. पूर्वीचा काळ होता पहाटच्या समयाला माझ्या माता भगिनी उठायच्या जात्याजवळ जायच्या तळण करायच्या. सुंदर माझी जाती गा फिरते बहुतेक मोन्या गाऊ कौतुकी तू ये रे बारी हरी मोन्या गाऊ कौतुकी तू ये रे बारी शिव शिव दोन्ही गुंडे गा प्रपंचाचे नेते. शिव शिव दोन्ही गुंडे गा प्रपंचाचे नेते. हरीला घोडाबाजी बोले गे तू ये रे बारी हरीला घोडाबाजी बोले गे तू ये रे बारी. आता जातो गेलो आता गिरणी आली. बघा तुम्ही पुरीचा हट्ट असतो बापाकडे. पप्पा मला नाही का वरफुलचं फ्रीज द्या.
पप्पा देतो, जे नाही ते गोदरेजचं कपाट देईन, गिरणी देईन, हिर्रो होंडा देईन फिरायला. इथं किती किती जणाला हिर्रो होंडा भेटली, जावायला भेटली की नाही का पुरीच घेताना. परिस्थितीच वाईट झाली. लक्षात घ्या, हिर्रो होंडा पुढं हिर्रो माग होंडा, निघाले दोन कोंडा, आणि त्यातली त्यात ब्युटी पार्लरचा मेकअप केलेला असायला पाहिजे. टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट पण दिसती कलर ब्युटी पार्लरने. 80 वर्षाची म्हातारी जाते ब्युटी पार्लर मध्ये, अगं मला ब्युटी पार्लर कर ना ग. म्हणजे कशाला? अगं बाई माझ्या नाताच्या लग्नात का फुटफुटू काढायचा आहे. आता कशाला फुटतो काढती, भित्तीवर फुटतो लावायची वेळ आली ना. आणि निघालं ना मॉडेल मोटरसायकलवर. बरं काय वाईट परिस्थिती. बरं पुढचा हिरो पेट्रोल ओतू मेला, मागची होंडा फुकट बसतील, त्याच्या पुढे तोंड काढती. पुढचा टर्रकवाला म्हणतो दत्तात्रय म्हणावतो 3 तोंड, ब्रह्मदेव म्हणावतो 4 तोंड. ह्यो 2 तोंडाचा प्राणी आला कुठून? लक्षात घ्या, कधी पण देवाकडे जायची आस ठेवा, कधी पण परमार्थ करण्याची आस ठेवा. पत्नीजवळ आपलं दुःख व्यक्त करावं आणि पत्नीनं आपल्याच नवऱ्याजवळ दुःख व्यक्त करावं, एवढं लक्षात ठेवा. आदर्श जीवन प्रणाली श्रीमद भागवताने आम्हाला शिकविली. उदाहरण व्यास महर्षी, लक्षात ठेवा दादा. त्यांची पत्नी दादा शूलजा माता प्रत्येक दुःखाच्या समयाला आपल्या पतीच्या पाठीमागं कायमस्वरूपी होती. आपलं लई अडपट काम झालं, बायको रुसली तर दिवसभर भाकर गिळत नाही गाड्याला, दिवसभर भाकर गिळत नाही, दिवसभर टेन्शन घेतो कामान धामातून. ह्यो सुद्धा भाकर खात नाही, निवाळून चालला तुमच्या वनी. एवढे कमी वाळले धाक एक काय? धाक घ्यायचा नाही अजिबात, कणकाटून खायचं नाही. बायकोने भाकरी द्यायला तर स्वतः करून खायचं. माझं तसंच, मी स्वतःच करून खात असतो. म्हणजे तुम्ही म्हणता तू पण बायकोला भेटतो काय? विठाला विठाला यांच्या मनासारखं जर नाही वागलं रे वागलं, बाट्या बोळ झाला प्रपंचाचा, एवढं लक्षात ठेवा. बघा तुम्ही, एक बायको म्हणते अहो आता चंपा षष्ठी झाली, म्हणले तुम्ही लय दिवस झाले खंडोबाला नेलोच नाही. लई दिसाची हंसराया चला आता पुरी करू. बरं जेजुरीला गेला का नाही कोणी सांगा बरं? इथलं कोण कोण गेलं जेजुरीला? कुलदैवत आपलं ते जायलाच पाहिजे. कुलदैवता कधीच नाराज राहिली नाही पाहिजे. कुलदेवी आणि कुलदैवता, आता प्रपंचात अनेक संकट येतात, लक्षात ठेवा दादा. पण कधीतरी आपल्या संबंध महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे खंडोबाराय आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि कुलदेवी आदिमाया भगवती आपली तुळजाभवानी, एवढं लक्षात ठेवा. जेवढे 96 कुळे त्यांना सांगतो मी, विठाला नवीन नवीन पोरं गेले की नाही जेजुरीला? तुम्ही गेले बरं? जेजुरीला गेल्यावर आपलं मॉडेल काढावर बसावं लागतं, आहे की नाही? हळूच कोण टुन्नुक 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 5 उड्या मारायच्या, आहे की नाही? बरं ज्याचं मॉडेल 70-80 किलोचं आहे त्याचं बरं आहे. ज्याचं 1.5 क्विंटलचं त्याने करायचं का? ते म्हणतो भरा खोऱ्यात 2000 रुपये घंटा घे, पण एकदाच वर नेऊन टाक. बेकार परिस्थिती. लई दिसाची हंसराया चला आता पुरी करू. चला जेजुरीला जाऊ, जेजुरीला जाऊ, जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला चंपाषष्ठी झाली का? आणि म्हणून आदिमाया भगवतीच्या नावाचा जागर, कुलदेवताच्या नावाचा जागर झालाच पाहिजे, थोडं लक्षात ठेवा. कारण भगवान सांब सदाशिवात मणिमल्लाचा वध करण्यासाठी अवतार घेतला तो भगवान शंकराने. एक आना आपला घोडा खाली सोडा, एक आना आपला घोडा त्यात रेशम खाली सोडा. माई मुकामे पुढ्यात बसते, माई मुकामे पुढ्यात बसते, जगाला कवचून जाऊ. चला जेजुरीला जाऊ, जेजुरीला जाऊ, जेजुरीला जाऊ, चला
तुझा टाळी वाजव मृदंगाचार्या नंबर 1. वातावरण पेटलं गडे, आणखी पेटायचंय पुढं, आणखी शिवचरित्र पोवाडा टाकायचा आहे आपल्याला पुढं, आणखी 15 मिनिटं तर घोर नाही आपल्याला. कारण शिवचरित्रकार या नात्याने प्रत्येक ठिकाणी दादा 10 ते 15 मिनिट शिवचरित्राचा जागर करतच असतो, तुम्ही एवढं लक्षात ठेवा. आणि बघा शेवटी कसं वातावरण होतं. विठाला विठ्ठल ज्या वेळेला पाणी सांडलं जमिनीत गेलं, का गेलं, का जमिनीमध्ये गेलं, याचं कारण एक आहे की आपल्या मूळ पाण्यापासून विभक्त झालेलं हे पाणी ज्या वेळेला पृथ्वी तलावर येतं, ज्या वेळेला ते सांडतं, पुन्हा आपल्या मूळ पाण्याशी एकरूप होण्यासाठी ते जमिनीत मुरतं. बघा हनुमंतरायाची मूर्ती असेल, हनुमंतरायाचं मंदिर आहे ना, लक्षात ठेवा. ज्याच्या पाठीमागे 7.5 असेल त्यांनी रोज तेलाचा दिवा लावलाच पाहिजे ना, 11 काळे उडीद वाहिलेच पाहिजे देवाला, एवढं लक्षात ठेवा दादा. बघा ज्यांचे लेकरं असणाऱ्या अभ्यासामध्ये थोडे कमी असतील, मार्क जास्त पडत नसतील, रोज सकाळी त्यांना सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं सांगा. 12 द्वादशाक्षरी मंत्राचा जप करा. मित्राय नमः, वरवे नमः, सूर्याय नमः, भार्य नमः, खगाय नमः, पुष्टी नमः, हिरण्यगर्भाय नमः, मरीचय नमः, आदित्याय नमः, सवित्री मार्काय नमः, भास्कराय नमः. युट्यूबवर सर्च करा, सोपं सांगतो, किंवा गुगलवर सर्च करा. 12 अक्षरी सूर्याची 12 नावं, ते 12 नावं जप करून सूर्याला अर्घ्य जर दिलं, पण अर्घ्य असं देताना कसं द्यायचं, जमिनीपासून ओटा 2 फूट उंच पाहिजे, म्हणजे ते पाणी आपल्या पायावर पडलं नाही पाहिजे. अर्घ्य देत असताना तांब्याचाच असणारा तांब्या वापरायचा, धातू करतो ना तांब्या, लक्षात घ्या, त्याचा असणारा पात्र वापरायचं. बोट आपलं तर्जनी फक्त बोट त्या असणाऱ्या तांब्याला लागू द्यायचं नाही. ह्या 3 बोटामध्ये अंगठ्यामध्ये तो असणारा तांब्या धरायचा आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं. 12 अक्षरी मंत्राचा जप करायचा. एका वर्षामध्ये ज्या मुलाला 40% पडत असतील तो 70%च्या पुढे गेला पाहिजे. विठाला हनुमंतरायाच्या मंदिराच्या पुढे समय असते, समयमध्ये वात आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, दिवा प्रज्वलित केला, दिव्याची ज्योत कुठे जाते, बोला ना, दिव्याची ज्योत कुठे जाते, पेटिनाराच्या मागे लागते का, नाही, वर जाते. का जाते याचा विचार कधी कोणी केला का, त्याचा अंशी वर अग्नी नारायण म्हणून, सूर्यनारायण म्हणून, एवढं लक्षात ठेवा. भूलोक, भूलोक, स्वर्गलोक, जनलोक, तपोलोक, महलोक, सत्यलोक, एवढं लक्षात ठेवा. 7 लोक आहेत दादा, पातळ खाली आहेत, सप्तलोक वर आहेत, त्याच्यावर कैलास लोक आहे आणि त्याच्यावर वैकुंठ आहे, एवढं लक्षात ठेवा. स्वर्ग, त्याच्यानंतर कैलास, त्याच्यानंतर वैकुंठ आहे, एवढं लक्षात ठेवा. मग स्वर्गामध्ये 33 कोटी देवता वास करते, म्हणजे अग्नी देवता, सूर्य देवता ही कुठं आहे, वर. विठाला आपल्या निज ज्योतीला भेटण्यासाठी तळमळत असते. मग त्याच पद्धतीने त्याचा अंशी वर आहे ज्योतीचा, पाण्याचा अंशी खाली म्हणून पाणी जमिनीमध्ये मुरतं. मग या जीवाचा अंशी कोण आहे, याचं उत्तर भगवंतांनी 15व्या अध्यायात दिलं. ममेवांशो जीवलोकी जीवभूत सनातन हा मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. दादा लक्षात घ्या, जेवढे जीव आहेत या भूतलावर हे माझे अंश आहेत. मग ज्या वेळेला त्या परब्रह्मापासून हा जीव विभक्त होऊन या भूतलावर येतो, त्यावेळेला जीवाची ओढ कुठं असेल, कुठे असेल, त्याला भेटण्यासाठीच असेल ना. भेटी लागी जीवा लागले भेटी लागी जीवा लागले
लागलेस यास. बघा तुकोबऱ्यांचे अभंग आहे. 3 दृष्टांत दिले. तैसे झाले माझ्या जीवा. कसं झालं? कन्या सासुऱ्याशी जाई मागे परतुनी पाही. तैसे झाले माझ्या जीवा. चुकलिया माय बाळ हुर हुर पाही. तैसे झाले माझ्या जीवा. जीवना वेगळे मासुळी पैसा तुका तळमळी. तैसे झाले माझ्या जीवा. म्हणजे जीवाला ज्या वेळेला त्याची ओढ लागली, एवढं लक्षात ठेवा. का लागली? कारण या जीवाला वाटतं मी त्याला भेटावं. आणि तुकोबरा इथं तेच म्हणतात दादा, ज्याने आपलं आत्महित साधलं, ज्याचा जीव परब्रह्माशी एक रूप झाला, म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान वेदांत शास्त्रामध्ये त्याला म्हणतात. किंवा अहम ब्रह्मास्मी, तो आणि मी एकच आहे. तू माझा स्वामी, मी तुझा रंग. 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 पाहताना धीरे, पाहताना धीरे वेग मी तू पण सावू दे तुरी. मी तू पण सावू दे तुरी. तू माझा स्वामी आणि मी तुझा रंग. पाहताना दिसे त्याला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान म्हणतात. आणि तुकोबरा म्हणतात आपुल्या हिता. खरं हित साधणं म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त करून घेणं. विठोबार पण धन्यता चित्राला देतो का चित्रकाराला? 10वीच्या वर्गामध्ये मुलगा 99% मार्काने पास झाला. आनंद कोणाला होतो जास्त? कोणाला होतो? नाव कोणाचं निघत? UPSC MPSCच्या माध्यमातून क्लास 1 क्लास 2 अधिकारी जर आपली एखादी मुलगी झाली, एखादी असणारा एखादा मुलगा जर झाला दादा, वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याचं नाव मोठं झालं, इंजिनिअरिंग मध्ये तो मोठा झाला दादा, लक्षात घ्या दादा, नाव कोणाचं निघतं? मायबापाचं निघतं. एवढं लक्षात ठेव. कार्याकारण भाव आहे. चित्र सुंदर रंगविलं आहे पण चित्रकाराला धन्यता आहे. एवढं लक्षात ठेवा. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला आणि पुष्पक नावाच्या विमानामध्ये प्रभू रामचंद्रजी, हनुमंतराय आणि सगळी असणारी वानरं बसली. जाता जाता कर्नाटक प्रांतामध्ये विमान आल्यानंतर हंपी शहर लागलं, जे आजचं हंपी शहर आहे त्याला किष्किंधा नगरी म्हणतात. किष्किंधा नगरीच्या जवळ पुष्पक नावाचं विमान आल्यानंतर हनुमंतरायाच्या डोळ्याला पाणी आलं आणि आईची आठवण आली. धाव घाली आई आता पाहतेस का, धीर नाही माझे पोटी, झालं वियोगे निंपुटी. हे आई, हे आई, हे आई, धाव घाली आई. हनुमंतरायाच्या डोळ्याला पाणी आलं. प्रभू रामचंद्रजीने बघितलं, हनुमंत का रडतात? अंजनी मातीची आठवण आली. कशामुळे? म्हणले खालचा जो ऋषिमुख पर्वत दिसतो तो माझाच आहे, माझी आई तिथं राहते. मग जायचं आईच्या भेटीला? हो देवा, बरं होईल. पण बुद्धिमत्ता मुरिष्टम. हनुमंतराय म्हणतात जरी अंजनी मातीने काही विचारलं तर खरं सांगू नको बरं का. म्हणले कसं काय म्हणतोस? म्हणलं हे बघ, बाकीच्या सगळ्या असणाऱ्या गोष्टी सांगायच्या युद्धाच्या, कोणाला कोणी मारलं, कोणाला कोणी मारलं, फक्त रावणाला कोणी मारलं एवढं सांगू. देव म्हणले काही हरकत नाही. देव अंजनी मातेच्या समोर गेले. अंजनी मातेने स्वागत केलं आणि भगवान प्रभू रामचंद्रजी अंजनी मातेच्या चरणावर नतमस्तक झाले. लक्षात घ्या दादा, अंजनी माता म्हणले हे प्रभू रामचंद्र, तुम्ही विश्वाचा जनित आहात, मर्यादा पुरुषोत्तम आहात आणि माझ्यासारख्या सामान्य स्त्रीच्या पुढे नतमस्तक होतात. म्हणले तुम्ही सामान्य नाहीत, माझ्याच पिंडाचा भाग म्हणजे हनुमंतराय आहेत आणि हनुमंतरायाची आई म्हणजे तुम्ही आहात, म्हणजे माझी सुद्धा आई झाली. मातृदेवो भव. म्हणले ठीक आहे.
पाद्यपूजन ते केलं आणि विचारायला लागले, अंजनी माता सांगा म्हणले काय काय पराक्रम घडविला कोण? मग सांगितलं प्रभू रामचंद्राने अमक्याला धमक्याला मारलं, तमक्याने तमक्याला मारलं, याने त्याला मारलं, याने हे केलं, त्याने ते केलं, असं झालं तसं झालं. हनुमंतराने ती लीलाच केली, द्रोणागिरी आणीला, लक्ष्मणाला वाचवलं म्हणले, सीताशुद्धी केली, 100 योजने दूर असणारी लंका एका क्षणामध्ये महेंद्र पर्वतावरून उड्डाण मारलं, पहिलं तीराला गेले, सगळं काही सांगितलं. लंका देवीची असणारी त्रास असणारी त्या ठिकाणी लक्षात ठेवा दादा, तिला त्राही करून सोडलं, तिचा वध केला. म्हणले बरं बरं ठीक आहे. म्हणले जाऊ दे रे सगळं, म्हणले फक्त रावणाला कोणी मारलं एवढं सांग. लक्षात ठेवा, रावणाला कोणी मारलं एवढं सांग. तितक्यात प्रभू रामचंद्रजी सांगणार तर हनुमंतराने लगेच पलीकडून उडी मारली. म्हणले ए देवा इकडे बघा, इकडे ते सांगू नका बरं का. पण प्रभू रामचंद्राला आता अंजनी मातेने विचारल्यावर सांगणं आलं ना. ते म्हणले माते रावणाला मी मारलं. अंजनी मातेची तळपयाची आग मस्तकाला गेली. म्हणले अरे एवढा मोठा भगीरथी हनुमंतराय असताना तुला रावणाला मारायची गरज पडली? म्हणले माते चुकलं माझं. काय चुकलं? याला सामान्य दूध पाजलं नाही मी. ज्या वेळेला वक्षस्थळ आपलं पिळलं, समोरच्या पर्वतावर दुधाची धार गेली, त्यावेळेला पर्वत दुभंगल्या गेला. एवढी ताकद होती हनुमंतरायाला त्यावेळेस समजलं. प्रभू रामचंद्रजीला त्यावेळेस समजलं. प्रभू रामचंद्रजीने माफी मागितली. म्हणले हे आई अंजनी माते, जरी रावणाला मी मारलो पण संपूर्ण रामायणाला आणि या रामाला किंमत तुझ्याच लेखामुळे म्हणजे हनुमंतरायामुळे. म्हणून तो कोबराय म्हणतात, धन्य माता पिता तयाच्या, धन्य अंजनीच्या सुता. तुका म्हणे रुद्रा अंजनीची म्हणजे आईला धन्यता दिली, पित्याला धन्यता दिली. विठाला हरी विठाला.